रेकॉर्ड्स एकदा तुटले तर इम्प्रेसिव्ह वाटतात, 2 वेळा तुटले तर एक्सेप्शनल. पण जेव्हा एक ऍथलीट फक्त 12 महिन्यात 3 वेळा नॅशनल रेकॉर्ड तोडतो आणि त्यातले 2 रेकॉर्ड फक्त काही आठवड्यांमध्ये येतात, तेव्हा तो फक्त परफॉर्मन्स नसून एक फिनॉमिना बनून जातो. आणि हाच मोमेंट आहे ज्याने कृष्णा जयशंकरने इंडियन ॲथलेटिक्सचं लँडस्केपच बदलून टाकलं आहे. USA मधल्या न्यू मेक्सिको टीम ओपन 2026 मध्ये कृष्णा जयशंकरने विमेन्स इंडोर शॉटपुट मध्ये 16.63 मीटर्सचा भारी थ्रो करून स्वतःचा इंडियन नॅशनल रेकॉर्ड तोडला आहे. लास्ट 12 महिन्यांमध्ये हा तिचा तिसरा नॅशनल रेकॉर्ड होता. शॉटपुट सारख्या टेक्निकल आणि स्ट्रेंथ बेस्ड इव्हेंटमध्ये स्वतःचा रेकॉर्ड अशा मोठ्या मार्जिनने तोडणं हे खरंच एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. या थ्रोमुळे कृष्णाने इव्हेंट जिंकला आणि आपल्या युनिव्हर्सिटीच्या ऑल टाइम बेस्ट लिस्ट मध्ये पण सेकंड पोझिशन मिळवली. माउंटेन वेस्ट इंडोर ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिप मध्ये कृष्णाने 16.03 मीटरचा थ्रो करून हिस्ट्री क्रिएट केली होती. त्या थ्रो सोबतच इंडियन इंडोर शॉटपुट मध्ये 16 मीटर मार्क क्रॉस करणारी पहिली भारतीय महिला ॲथलीट बनली होती. त्यावेळेसचं कॉन्टेक्स्ट पण खूप ड्रॅमॅटिक होतं. फायनल राऊंड आधी ती 4th पोझिशनवर होती, पण प्रेशर मध्ये सुद्धा तिने एक परफेक्ट थ्रो केला आणि ब्रॉन्झ मेडल सोबतच नॅशनल रेकॉर्ड पण जिंकला. हे फक्त स्ट्रेंथचं नाही तर मेंटल टफनेस आणि चॅम्पियन माइंडसेटचा परफेक्ट एक्झाम्पल होता. पण कृष्णा इथेच थांबली नाही. 2026 मध्ये ती अजून जास्त स्ट्रॉंग, कॉन्फिडंट आणि टेक्निकली शार्प परतली. न्यू मेक्सिको ओपन मध्ये तिने 16.63 मीटरचा मॅसिव्ह थ्रो केला, जो तिच्या आधीच्या रेकॉर्डपेक्षा 60 सेंटीमीटर्सने मोठा होता आणि शॉटपुट मध्ये हा डिफरन्स खूप मोठा समजला जातो. हे दाखवतं की ती फक्त इम्प्रूव्ह नाही होत आहे, पण रॅपिड पेसने ग्रो होतीये आणि वर्ल्ड क्लास लेवलला अप्रोच करतीये. फक्त 23 वर्षांची कृष्णा USA मध्ये NCAA कॉलेजिएट सिस्टम मध्ये कम्पीट करत आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ नेवाडा लास वेगस साठी खेळते. तिथे तिला इलाइट कोचिंग, ऍडव्हान्स ट्रेनिंग फॅसिलिटीज आणि हाय लेवल कॉम्पिटिशन एक्सपोजर मिळत आहे, ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तिच्या परफॉर्मन्सवर दिसून येतोय. इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटमध्ये ट्रेनिंग म्हणजे फक्त फिजिकल नाही तर मेंटल आणि टेक्निकल डेव्हलपमेंटनी पण इक्वली स्ट्रॉंग होतो आणि ते कृष्णाच्या जर्नीमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. कृष्णाचं स्पोर्टिंग बॅकग्राऊंड पण तिच्या सक्सेसमध्ये मोठा रोल प्ले करतो. ती फॉर्मर इंडियन बास्केटबॉल स्टार प्रसन्ना आणि जयशंकर मेनन यांची मुलगी आहे. म्हणजे स्पोर्ट्स कल्चर, डिसिप्लिन आणि कॉम्पिटिटिव्ह माइंडसेट हे सगळं तिच्या अपब्रिंगिंग मध्येच होतं. या स्पोर्टिंग डीएनए मुळे तिच्यामध्ये एक नॅचरल ॲथलीट माइंडसेट डेव्हलप झाला, जो हाय प्रेशर मोमेंट्स मध्ये तिच्या कामाला येतो. सध्या इंडियाचा ओव्हरऑल वुमेन्स आउटडोर शॉटपुट नॅशनल रेकॉर्ड 18.41 मीटरचा आहे, जो आभा खाटुआ यांच्या नावावर आहे आणि वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप साठी क्वालिफिकेशन स्टँडर्ड आहे 19.50 मीटर्स. म्हणजे कृष्णासाठी अजून मोठे चॅलेंजेस आणि टार्गेट्स पुढे आहेत. म्हणजे कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स आणि स्पीडने ती इम्प्रूव्ह करत आहे. ते बघता हे सगळे माइलस्टोन्स इम्पॉसिबल नाही तर अचिवेबल वाटायला लागले आहेत. लास्ट 12 महिन्यांमध्ये 3 वेळा नॅशनल रेकॉर्ड तोडणं म्हणजे फक्त एक ॲथलीटचा फॉर्म नाही तर एक रिव्हॉल्युशन आहे. प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये स्वतःचा बेंचमार्क वाढवणे, स्वतःचा बेस्ट पुन्हा पुन्हा दाखवणे, हा माइंडसेट एक इलाइट चॅम्पियन्सचाच असतो. इंडियन ॲथलेटिक्स जे आता ट्रॅक इव्हेंट्स पुरते लिमिटेड नाही तर आता फील्ड इव्हेंट्स मध्ये पण ग्लोबल लेवलवर शाईन करायला सुरुवात करतायत आणि त्या चेंज मध्ये कृष्णा जयशंकरचा रोल खूप मोठा आहे. जेव्हा आपण फ्युचरमध्ये ऑलिम्पिक मेडल्स, वर्ल्ड चॅम्पियन्स आणि डायमंड लीग पोडियम्स बद्दल बोलतो तेव्हा कृष्णा जयशंकरचं नाव नॅचरली या डिस्कशन मध्ये येतं. पण आता हा अनस्टॉपेबल परफॉर्मन्स कृष्णा जयशंकरला इंडियन ॲथलेटिक्सची नेक्स्ट ग्लोबल सुपरस्टार बनवणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.